कोकण क्वीन अंकिता वर्सेस ती फॉरेनची एरिना यांचं भांडण सुरुवातलाच झालंय. बिकॉज ह्याला भांडण म्हणता येत नाही, पण सुरुवातला एंट्री झाल्या जेव्हा सगळ्यांचं इंट्रोडक्शन होत होतं तेव्हाच अंकिता मोठ्यानं कॅमेऱ्यासमोर वगैरे काही गोष्टी बोलत होती. तर तिचं मत असं होतं की बाबा एखाद्या मराठी कलाकाराचा चान्स हुकला या एरिनामुळं. म्हणजे आता तिला आम्ही मराठी शिकवायचं किंवा आम्ही जे बोलतोय ते तिला समजावायचं, ती जे बोलते ते आपल्याला समजत नाही बिकॉज तिला मराठी पूर्ण येत नाही आहे. सो अंकिताचं बोलणं असं होतं की हिच्यापेक्षा कुठल्या तरी अजून एका मराठी कलाकाराला चान्स मिळाला असता तर ते जास्त बेटर झालं असतं आणि आपण आपली मराठी भाषा किंवा तिला भाषेचा काही प्रॉब्लेम नाही असंही ती बोलली. पण तिचं मत मला कुठंतरी योग्य वाटतं की जर मराठी बिग बॉस आहे तर त्याच्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना चान्स मिळावा. जेवढे आहेत हे सोडून अजून जरी लोकांना मिळालं असतं तर ते चांगलंच असतं. आणि हे अंकिता घरात आल्या बोलून दाखवते की एरिनाच्या ठिकाणी एखाद्या मराठी कलाकाराला चान्स मिळाला असता तर ते उत्तम असतं. एरिनाची एंट्री या बिग बॉसमध्ये करून ही चूक झाली, कारण तिला ती भाषा येत नाही, त्या भाषेचा प्रॉब्लेम आहे. एखादी गोष्ट समजावायची म्हटलं तर तिला हिंदी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगावं लागतं. आणि कुठंतरी आपला मूळ मुद्दा जो आहे की मराठी बोला हा मेन मुद्दा जरासा साईडला होतो या गोष्टीमुळं. त्यामुळं एरिना आणि अंकिता यांचं पहिलंच नोकझोक पहिल्याच व्हिडिओमध्ये सुरू झालेलं आहे.